पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 9th टॉपिक 1 लॉज ऑफ मोशन पार्ट 8. सो आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हा पार्ट डिस्कस करत होतो की ज्यामध्ये आपण पहिले दोन लॉज डिस्कस केलेले आहेत, पाहिलेले आहेत. नाउ लेट अस मूव टू द थर्ड अँड लास्ट लॉ ऑफ मोशन of given by Newton. But before that, there is a question. One question is asked here, which is based on Newton's second law of motion. Why there is a thick bed of sand for high jumpers to fall on after his jump? So you might have seen such kind of event in Olympics or even तुमच्या शाळेमध्ये पण हाय जम्पचा इव्हेंट झाला असेल. तर हाय जम्प इव्हेंट मध्ये जे जम्पर आहे ते जम्प केल्यानंतर जिथं पडतात तिथं सँड बेड असतं. ऑलिम्पिक मध्ये सँड बेड नसतं, तर तिथं मोठमोठे कुशन्स असतात. पण आपल्या शाळेमध्ये किंवा तुम्ही पाहिलं असेल तर तिथं सँड बेड असतं. सो सँड बेड असण्याचा फायदा काय आहे? सो लक्षात घ्या, ज्यावेळी आपण सँड मध्ये जम्प करतो त्यावेळी आपला टाइम ऑफ फॉल वाढतो. सँड मध्ये पडल्यानंतर थोडंसं तिथं जर तुम्ही पाहिलं तर जर थोडंसं आपण खोलवरती जातो याचा अर्थ तेवढा आपला टाइम ऑफ फॉल वाढला. सो इट इन्क्रीजेस द टाइम ऑफ फॉल. आणि टाइम ऑफ फॉल वाढल्यानंतर म्हणजे टाइम वाढल्यानंतर जी फोर्स आपण ज्या फोर्सने आपण खाली जम्प केलेली आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे हा कमी होतो आणि त्यामुळे जो जम्पर आहे त्याला इजा होण्याची शक्यता कमी होते. So it increases the time of fall of jumper with jumping. Okay, so by increasing time of fall it decreases the impact of force, and so it will avoid any injury to the jumper. So जो jumper आहे तो simply jump करू शकतो. Now let us move to the next, Newton's third law of motion. To understand this, take a plastic boat, make a hole at its rear end or back side end. तर तुम्ही काय करायचं, एक प्लास्टिकची बोट खेळण्यामध्ये किंवा टॉईज मध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या. मेक अ होल ॲट इट्स रियर एंड, एका बाजूला बॅक साईडला त्याच्या एक होल करा. इन्फ्लॅट ए बलून अँड फिक्स इट ऑन द होल in the boat. Release the boat in water. What happens to the boat as the air in the balloon escapes slowly and far? So जो बलून घेतलाय तो आपण त्यामध्ये हवा भरून तो त्या जिथं आपण होल क्रिएट केलं त्यावरती तो फिक्स करायचा आणि तो फिक्स करत असताना हवा जाणार नाही याची काळजी घ्यायची. सो वी हॅव फिक्स्ड दॅट बलून containing air on that hole, and then if we release that balloon, if we release that boat into the water and we allow to air to pass through the hole, what happens to the boat as the air in the balloon escapes slowly? So what happens, boat moves in forward direction. And why? So जसशी हवा बाहेर येईल तशी बोट जी आहे ही पुढे पुढे जाऊ लागते. आता याचं कारण काय? इट इज ऍक्च्युअली बेस्ड ऑन Newton's third law of motion. So we have learned first two laws, first law of motion, second law of motion. So we have learned about force and its effect on an object through Newton's first law and second law. आपण पाहिलेलं आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ वरून आणि सेकंड लॉ ऑफ मोशन वरून आपल्याला फोर्स म्हणजे काय आणि त्याचा इफेक्ट जो आहे ऑब्जेक्ट वरती तो कसा होतो ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि या पार्ट मध्ये आपण आता however in nature force cannot act alone. Now let us discuss these three law, third law. But before that we have to understand that however in nature force cannot act alone. कोणतीही फोर्स एका वेळी एकच फोर्स ऍक्ट होत नसते, लक्षात घ्या. फोर्स इज अ रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आता फोर्स ही जी ऍक्शन आहे, फोर्स अप्लाय करणं, आता यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. एक फोर्स अप्लाय करणारा आणि दुसरा ज्यावरती फोर्स अप्लाय होते तो ऑब्जेक्ट. सो फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. कधीही लक्षात घ्या, फोर्सेस ज्या आहेत ह्या पेअर्स मध्ये अप्लाय होतात. सपोज आपण टेबल एखादं पुश करतोय पण ते सहजासहजी हलत नसेल तर याचा अर्थ टेबल ही काहीतरी फोर्स अप्लाय करतोय. सो वी आर अप्लाइंग फोर्स इन टर्म्स, टेबल इज ऑल्सो अप्लाइंग फोर्स. ओके, when one object applies a force on another, the
latter object also simultaneously applies a force on the former object. So as I have told you that when one object apply force on another object, that other object also applying force on the former or that first object. Okay, the forces between two objects are always equal and opposite. आता हे जे अप्लाय केलेल्या फोर्स आहेत ह्या इक्वल आणि अपोजिट असतात, लक्षात घ्या. The forces are always equal and opposite. This idea is expressed in Newton's third law of motion. Now let us clear these things first. So at first you must know that in nature force cannot act alone. फक्त सिंगल फोर्स ऍक्ट होते असं कधीही नाही. इट इज नथिंग बट रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. जे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये जी ऍक्शन आहे म्हणजेच तिथे आपल्याला फोर्स लक्षात घ्यावी लागते. सो फोर्सेस आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. कधीही लक्षात घ्या फोर्सेस ह्या पेअर मध्ये काम करतात. सिंगल फोर्स कधीही अप्लाय होत नाही. सो व्हेन वन ऑब्जेक्ट म्हणजे ते समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ की when one किंवा एक माहिती घेऊ, when one object applies a force on another object, the latter object also simultaneously applies a force on the former object. So suppose दोन ऑब्जेक्ट आहेत A आणि B. A हा B वरती फोर्स अप्लाय करतोय, त्याच वेळी लक्षात घ्या B हा पण A वरती फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे दोन फोर्सेस A कडून अप्लाय केली जाणारी फोर्स आणि B कडून अप्लाय केली जाणारी फोर्स, ह्या इथं दोन फोर्सेस आहेत. सो स्टेटमेंट काय केलंय पाहिजे, forces are always applied in pairs. So the forces between the two objects are always equal and opposite. This idea is expressed in Newton's third law of motion. मग या ज्या फोर्सेस आहेत या ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये पाहायची आहे. ओके, द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज ऍक्शन फोर्स. आता या फोर्सेसना आपण टर्मिनॉलॉजी म्हणजे त्याला काय म्हटलं जातं ते दिलेलं आहे. म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की दोन ऑब्जेक्ट ऍट अ टाइम एकमेकांवरती फोर्स अप्लाय करत असतात. मग त्यामध्ये पहिला जो ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय करतो ती आहे ऍक्शन फोर्स. इट इज कॉल्ड एज ऍक्शन फोर्स. सो व्हॉट इज ऍक्शन फोर्स? द फोर्स अप्लाइड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज ऍक्शन फोर्स. So in our case we have taken one example here, that is there are two objects. Suppose we have object A, okay, and object B. Suppose A is applying force on object A, so this will be action force. This will be your action force. जो पहिल्यांदा फोर्स अप्लाय करतो ती जी फोर्स आहे ती आहे action force. And आता पुढे काय म्हटलंय पहा, as per your book, so the object A which is applying force, it is called as action force because it is applying force at first, and the force applied by the second object. आता याला रिस्पॉन्स म्हणून जो सेकंड ऑब्जेक्ट फोर्स अप्लाय करणार आहे ऑन द फर्स्ट इज कॉल्ड एज रिएक्शन फोर्स. तर सेकंड ऑब्जेक्ट जी फोर्स अप्लाय करणार आहे ती असणार आहे रिएक्शन फोर्स. आता या केसमध्ये ए ने ज्यावेळी फोर्स अप्लाय केली त्यावेळी बी हा पण फोर्स अप्लाय करतो ए वरती आणि ही असणार आहे त्याची रिएक्शन. म्हणजे जी ऍक्शन झाली त्याला रिएक्शन बी ने दिलेली आहे. सो देर इज अ रिएक्शन फोर्स विच इज ऑल्सो अप्लाइड बाय ऑब्जेक्ट बी मीन्स सेकंड ऑब्जेक्ट. सो हा आपला फर्स्ट ऑब्जेक्ट आहे, हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. पहिल्याने फोर्स अप्लाय केली सेकंड वरती त्याला आपण ऍक्शन फोर्स म्हटलं कारण ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम त्याने अप्लाय केलेली आहे. आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याला रिस्पॉन्स म्हणून बी ने जी फोर्स अप्लाय केली ती झाली रिएक्शन फोर्स. So that is about action force and reaction force. So you have to remember this thing. Now let us move forward. Action and reaction are terms that expresses force. So just we have seen what is action force and what is reaction force. So these are the terms which expresses force. Force ह्या दोन प्रकारचे आहेत, action force आणि reaction force. These forces always act in pairs. One force cannot exist by itself. लक्षात घ्या कधीही ह्या फोर्सेस दोन्ही फोर्सेस कधीही सिंगल म्हणजे एकटी काम करत नाही. जर तिथं ऍक्शन फोर्स असेल तर तिथं रिएक्शन फोर्स असणारच आहे, हे लक्षात ठेवायचं. ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. तेच सो दीज टू फोर्सेस ऑलवेज ऍक्ट ऍट अ टाइम, एकाच वेळी. ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. सो दीज फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. तर आपण आताच पाहिलं दोन ऑब्जेक्ट आहेत ए आणि बी, फर्स्ट अँड सेकंड. सो ह्या फोर्सेस म्हणजे ऍक्शन फोर्स ही फर्स्ट कडून सेकंड वरती अप्लाय होते आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून किंवा त्याला प्रतिसाद म्हणून सेकंड ऑब्जेक्ट हा फर्स्ट वरती जे अप्लाय करतो ती रिएक्शन फोर्स झाली. सो ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स.
they do not act on the same object, hence cannot cancel each other's effect. तर ह्या ज्या दोन फोर्सेस आहेत ह्या दोन डिफरंट ऑब्जेक्ट वरती काम करतात, ऍक्ट होतात, त्यामुळे आपण त्या कॅन्सल करू शकत नाही. जर एकाच ऑब्जेक्ट वरती, लक्षात घ्या, एकाच ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारे जर ह्या दोन फोर्सेस ऍक्ट होत असत्या तर त्या एकमेकाला कॅन्सल झाल्या असत्या, कारण त्या इक्वल आणि अपोजिट असत्या. पण इथं काय म्हणलंय, त्या दोन फोर्सेस दोन डिफरंट ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत आहेत म्हणून त्या कॅन्सल करता येत नाहीत. ओके, आणि मग आता आपण जाऊया न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनच्या स्टेटमेंटकडे. अगोदर आपल्याला ह्या फोर्सेसचं नेचर लक्षात येणं गरजेचं आहे. सो वी मस्ट नो नेचर ऑफ these two forces, that is action force and reaction force. They always act in pairs. Then they act at a time, एकाच वेळी काम करतात. And we cannot cancel action and reaction force because they are ऑपरेटिंग और ऍक्टिंग ऑन टू डिफरंट ऑब्जेक्ट. फोर्स कॅन्सल कधी करू शकतो, दोन फोर्सेस एकमेकाला इक्वल आणि अपोजिट असणाऱ्या, ज्या इथे एकाच ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत असतील तर. पण दोन डिफरंट ऑब्जेक्ट वरती जर फोर्सेस ऍक्ट होत असतील तर त्या कॅन्सल करता येत नाहीत. अँड नाउ लेट अस सी व्हॉट इज द स्टेटमेंट. तर स्टेटमेंट पाहण्या अगोदर आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलेलंच आहे. त्या स्टेटमेंटचा जो मीनिंग आहे ते आपल्याला या डायग्राम मध्ये मिळतं. ए ने अप्लाय केली ऍक्शन फोर्स आणि त्याला लगेच सायमल्टेनियसली रिस्पॉन्स दिला बी ने, ती झाली रिॲक्शन फोर्स. सो फर्स्ट ऑब्जेक्ट जी फोर्स अप्लाय करतोय ती ऍक्शन फोर्स, सेकंड ऑब्जेक्ट जी फोर्स अप्लाय करतोय ती रिॲक्शन फोर्स. अँड नाउ लेट अस डिस्कस दिस स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. जे आता आपण एक्झाम्पल मध्ये डिस्कस केलं तेच स्टेटमेंट मध्ये आहे. फॉर एव्हरी ऍक्शन फोर्स, कोणत्याही ऍक्शन फोर्सला लगेच इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स तिथं काम करते. म्हणजे दोन्ही फोर्स ऍट अ टाइम काम करतायत, ऍक्ट होत आहेत. दे आर ऍक्ट सायमल्टेनियसली, एकाच वेळी त्या ऍक्ट होतात. इफ देर इज ऍक्शन फोर्स देर विल बी इमिजिएट रिॲक्शन फोर्स. ऍक्शन फोर्स असेल तर लगेच तिथं रिॲक्शन फोर्स पण काम करते. त्याचं ते आपल्याला ऑब्झर्व करता येतं बाय टेकिंग सम एक्झाम्पल्स. सो दॅट इज अबाउट न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. नाउ लेट अस discuss some examples. While hitting a ball with bat, the speed of bat decreases. आता पहा, बॉल वेगाने टाकलेला आहे, एकदम स्पीड मध्ये येतो, ज्यावेळी आपण बॅटने तो हिट करतो त्यावेळी बॅट पण वेगाने पुढे जात असते. पण बॉलचा आघात झाल्यानंतर जी ऍक्शन झाली त्याला रिॲक्शन म्हणजे काय, बॅट जागेवरती थांबते. ओके, a gun recoils, that is moves backward when bullet is fired. So when we fire a bullet from gun, so we get some recoilness in the gun. थोडी गन मागच्या बाजूला ढकलली जाते. ओके, तर हे जे आहे हे पण ऍक्शन आणि रिॲक्शन. सो गन फायर केली, गनने पण ऍट द म्हणजे इथं लक्षात घ्या, गन काय करते, बुलेट वरती फोर्स अप्लाय करते, ती ऍक्शन फोर्स. ऍट द सेम टाइम बुलेट काय करते, रिॲक्शन फोर्स अप्लाय करते गन वरती, त्यामुळे गन थोडीशी मागे ढकलल्यासारखी जाते. सो देर इज ऍक्शन एज वेल एज रिॲक्शन फोर्स. अँड व्हेरी इम्पॉर्टंट अँड वेल नोन एक्झाम्पल ऑफ दिस न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज मेकॅनिझम ऑफ फायरिंग ऑफ ए रॉकेट. आकाशामध्ये रॉकेट जे लॉन्च केलं जातं, रॉकेट लॉन्चिंग मध्ये न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन हा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतोय. मेकॅनिझम ऑफ फायरिंग ए रॉकेट. सो लक्षात घ्या, रॉकेट ज्यावेळी आपण लॉन्च करतो त्यावेळी रॉकेटच्या बेसला जे फ्युएल्स बर्न होतात त्यामुळे वेगाने जे गॅसेस बाहेर पडतात ते सरफेस वरती जी फोर्स अप्लाय करतात ते रिॲक्शन फोर्स झाली, आणि त्याचा परिणाम म्हणून सरफेस कडून जी फोर्स रॉकेट वरती अप्लाय केली गेली त्यामुळे रॉकेट वरती निघून जातं, ही झाली रिॲक्शन फोर्स. सो यामध्ये हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. यू कॅन एक्सप्लेन इट, जस्ट लिसन इट केअरफुली again and again, and you can explain all these things which I have explained here. So that is about Newton's third law of motion. For every action force there is an equal and opposite reaction force and both forces act simultaneously. मी जरा वर्डिंग चेंज करतो. फॉर एव्हरी ऍक्शन फोर्स देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स अँड बोथ फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. तर कोणत्याही कधीही ऍक्शन फोर्स असेल तर त्याला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स पण असते, की ज्या दोन्ही एकाच वेळी काम करत असतात. नाउ लेट अस मूव टू द लास्ट पार्ट फ्रॉम दिस युनिट. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. So we have law of conservation of momentum. So what it is, conservation means
And what is the momentum? So we have seen momentum. Conservation means it remains as it is. There is no loss or no gain. वाढतही नाही आणि कमी होत नाही, तर ते आहे ते कॉन्स्टंट राहतं, याला आपण कॉन्झर्वेशन असं म्हणूया. तर मोमेंटम जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. ते कधी आणि कसं हे आपल्याला आता पाहायचं आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ दिस लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर हे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम समजून घेण्यासाठी आपण एक इथं डायग्राम कन्सिडर केलेली आहे, की जे आपल्या एक टेक्स्टबुक मध्ये जी माहिती दिली आहे त्याला त्याचा विचार करून ही डायग्राम आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर काय म्हटलंय पहा, सपोज अन ऑब्जेक्ट ए. तर ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी असे दोन ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट ए हॅव्हिंग मास m1, b having mass m2. Okay, object b having mass m2. Then u1 is the initial velocity of object a and u2 is the initial velocity of object b. तर हे दोन ऑब्जेक्ट जे आहेत हे ऑलरेडी मोशन मध्ये आहेत. दे आर ऑलरेडी इन मोशन. a having mass m1 and its initial velocity is u1, b having mass m2 and its initial velocity is u2. And as both of them are in motion, both have their own momentum. तर आपण काय करूया, ऑब्जेक्ट ए चं मोमेंटम काय येईल, अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. सो मास आहे m1, व्हेलॉसिटी आहे u1. सो मोमेंटम असेल ए चं m1 u1, ते इथं घेतलंय. देन फॉर बी, हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m2 आहे, इनिशियल व्हेलॉसिटी u2 आहे. सो त्याचं जे मोमेंटम असेल ते असेल m2 u2. आणि ह्या दोन्हींचं कंबायनिंग जे टोटल इनिशियल मोमेंटम आहे. इनिशियल मोमेंटम का म्हणलंय, कारण हे पुढे जाऊन एकमेकांवरती कोलाइड होणार आहे, स्ट्राईक होणार आहे, आणि मग त्यांच्यामध्ये जो मोमेंटम मध्ये चेंज होतोय तो आपण पाहणार आहोत. सो ए चं इनिशियल मोमेंटम m1 u1 आहे. सो टोटल इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन, बिफोर स्ट्राइकिंग, एकमेकांवरती आदळण्यापूर्वी जे त्यांचं जे टोटल इनिशियल मोमेंटम आहे ते आपण काय घेतो, m1 u1 plus m2 u2 is equal to initial momentum of object A, which is m1 u1, and plus initial momentum of object B is equal to m2 u2. okay, सो ते आपण इथं पाहिलं, ए चं इनिशियल मोमेंटम, बी चं इनिशियल मोमेंटम पाहिलं, आणि मग टोटल इनिशियल मोमेंटम साठी आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. सो हा लक्षात घ्या, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाउ सपोज these two object collide, आपण ते कोलाइड झालेली दाखवलेली आहे. सो A is colliding on B, at the same time B is also striking A. Now let force on A due to B is F1. आता हे कोलिजन झाल्यानंतर B जो आहे हा A वरती जी फोर्स अप्लाय करतोय ती आहे F1. इथं दाखवलेली आहे, फक्त त्याला साइन मायनस दाखवलंय कारण ही अपोजिट बॅक साइडला फोर्स ऍक्ट होते. ओके, सो the force applied on A due to B is F1. This force will cause acceleration in object A and now its velocity become v1. तर ही फोर्स अप्लाय केल्यामुळे A जो ऑब्जेक्ट आहे त्याचा तो ऍक्सिलरेशन होईल त्याचा. सो इट विल कॉज ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे बरं का. सो देर इज अ चेंज इन व्हेलॉसिटी. सो इनिशियल व्हेलॉसिटी u1 होती, पण आफ्टर कोलिजन ती व्हेलॉसिटी तेवढीच राहणार नाही, तर त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होईल. सो लेट v1 इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए आफ्टर कोलिजन. मास तेच राहील, फक्त व्हेलॉसिटी चेंज होईल. ऍट द सेम टाइम, सो मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए आफ्टर कोलिजन विल बी m1 v1. ए हा जो ऑब्जेक्ट आहे हा आफ्टर कोलिजन त्याची व्हेलॉसिटी होती v1, म्हणून त्याचं आफ्टर कोलिजन जे मोमेंटम आहे ते असेल m1 v1, मास इंटू व्हेलॉसिटी. तसंच अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी बी ने ए वरती फोर्स अप्लाय केली, देयर इज अ ऍक्शन फोर्स अप्लाइड बाय द ए. ऍट द सेम टाइम न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, ए ऑल्सो एक्झर्ट अन इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन बी. तेच आपण इथे दाखवलंय, ए हा काय करतोय बी वरती तेवढीच पण अपोजिट डायरेक्शनला. बी ने ए वरती फोर्स अप्लाय केली, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ए ने बी वरती फोर्स अप्लाय केलेली आहे, आणि त्याला आपण नोटेशन दिलेलं आहे F2. आता लक्षात घ्या, बी ने ए वरती फोर्स अप्लाय केली त्यामुळे ती फर्स्ट फोर्स म्हणजे ही ऍक्शन फोर्स झाली, आणि ए न जी बी वरती फोर्स अप्लाय केली ती झाली रिएक्शन फोर्स. हे आपल्याला प्रत्येक वेळी लक्षात घ्यायचं आहे. ओके, नाउ
So according to Newton's third law of motion, A also exert an equal and opposite force on B, but in the opposite direction. This will cause change in momentum of B. आता जसं A चं मोमेंटम बदललं तसं B चं पण मोमेंटम बदलणार आहे, कारण त्याची व्हेलॉसिटी बदलणार आहे, कारण A ही B वरती फोर्स अप्लाय करतोय, त्यामुळे B चं ऍक्सिलरेशन होईल, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी चेंज होईल. सो इफ इट्स व्हेलॉसिटी आफ्टर कोलिजन V2, सो आफ्टर कोलिजन B ची व्हेलॉसिटी काय झालेली आहे V2. सो त्याचं कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन मोमेंटम असणार आहे M2 V2. Okay, so that is about momentum and some of the things that we have discussed. So momentum of B after collision is equal to M2 V2. तर पुन्हा एकदा A for object A before collision momentum M1 V1, for object B before collision momentum M2 U2. आफ्टर कोलिशन दोन्ही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होईल, दोन्ही ऑब्जेक्टचं मोमेंटम चेंज होईल. सो M1 V1 इज द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट A आफ्टर कोलिजन, M2 V2 इज द मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट B आफ्टर कोलिजन, अँड इफ F2 इज द फोर्स दॅट ऍक्ट ऑन B. तेच आपण इथं वरती लिहिलंय. ज्यावेळी B हा फोर्स A वरती अप्लाय करतोय, त्यावेळी A ही B वरती फोर्स अप्लाय करतोय. B इज अप्लाइंग फोर्स ऑन A, at the same time A is applying force on B, but both forces are equal but they are opposite. त्या दोन्ही फोर्सेस इक्वल जरी असल्या तरी त्या दोन्ही अपोजिट डायरेक्शनला काम करतात. Now let us move forward. I will take this part as it is because it will be useful for next discussion. Now you can see the diagram. पुढे काय म्हणलंय, सो आत्ताच आपण पाहिलं की ह्या दोन्ही फोर्सेस इक्वल आहेत पण अपोजिट आहेत. म्हणजे A ने B ने A वरती फोर्स अप्लाय केली F1, त्याच वेळी A ने पण B वरती फोर्स अप्लाय केलेली आहे F2. ओके, बट दीज टू फोर्सेस आर ऑल्दो दे आर इक्वल, त्या इक्वल दाखवल्यात आपण, पण एक F1 साठी आपण साइन मायनस घेतलंय, कारण ह्या दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शनला काम करतात, म्हणून आपण ते साइन अपोजिट घेतलेलं आहे. सो F2 इज इक्वल टू मायनस F1. नाउ आता काय करू आपण की अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन वी हॅव फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आपण हे पाहिले, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. वी नो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो मी काय करतो, F2 च्या ठिकाणी M2 A2 घेतो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, आणि F1 च्या ठिकाणी M1 A1 घेतो. ठीक आहे. नाउ so just we have put the formula for respective forces. F1 साठी M1 A1 आणि F2 साठी M2 A2, where A1 is the acceleration of object A and A2 is the acceleration of object B. Okay, now आता काय करूया आपण पुढे. Now we can put this value of A. We have acceleration is equal to V minus U divided by T, that is change in velocity upon time. आपल्याकडे ऍक्सिलरेशन साठी पण फॉर्म्युला आहे, आणि तो फॉर्म्युला आपण यूज करून काय करणार आहोत इथं, वी विल पुट दिस व्हॅल्यू फॉर व्हॉट, फॉर ऍक्सिलरेशन. सो वी हॅव फॉर्म्युला फॉर ऍक्सिलरेशन, दॅट इज V मायनस U अपॉन T. थोडं वरती घेऊया आपण. नाउ लेट अस पुट दिस व्हॅल्यू हियर. A2 च्या ठिकाणी काय येणार, V2 मायनस U2 डिवाइड बाय T, आणि A1 च्या ठिकाणी V1 मायनस U1 डिवाइड बाय T. टाइम तेच राहतं, टाइम मध्ये चेंज होत नाही. सो वी कॅन कॅन्सल टाइम ऑन बोथ साइड. आपण दोन्ही बाजूला टाइम कॅन्सल करू शकतो इथे. ठीक आहे. नाउ आफ्टर कॅन्सलिंग टाइम काय करूया, हा M2 जो आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर राहील, आणि V2 मायनस U2 इज इक्वल टू मायनस M1 V1 मायनस U1. So let us put this, take this M2 as well as M1 inside the bracket. हा M1 bracket M2 bracket च्या आत घेऊ, at the same time minus F1 ही bracket M1 ही bracket च्या आत मध्ये घेऊ आपण, as per the mathematical equations, mathematical rule आपण हे सगळं करतोय. सो आपण इथपर्यंत आलो. सो वी हॅव टेकन, सो वी हॅव M2 V2 minus M2 U2. सिमिलरली मायनस M1 आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला, M1 minus M1 V1 plus M1 U1, and if we take this term,
on this side as it is minus, and this term on this side we have m1 m2 v2 plus m1 v1 is equal to m1 u1 plus m2 v2. सो या पद्धतीने हे आपण सिंपल मॅथमॅटिकल रूल्सचा यूज करून आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलंय आणि यावरून आता आपलं कन्क्लुजन काय असेल ते आपण पाहूया. सो नाउ वी आर ॲट धिस स्टेप, आपण इथपर्यंत आलोय. ओके, सो आता जर आपण याचा विचार केला m2 v2 प्लस m1 v1 हे आपण मगाशी डायग्राम मध्ये पण पाहिलंय. सो m2 v2 प्लस m1 v1 हे काय असेल? This is m1 v1. M1 v1 is nothing but momentum of object b, sorry, a after collision. M2 v2 momentum of object b after collision. तसंच m1 u1 momentum of object a before collision. m2 u2 momentum of object b before collision. सो हे असेल तुमचं टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन, टोटल फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन, आणि हे असेल तुमचं टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. सो द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, दिस विल बी युअर फायनल मोमेंटम, इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. What does this show? It shows that there is no change in momentum during collision. So total momentum remains constant. टोटल मोमेंटम काय होतंय? कॉन्स्टंट राहते. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण पहा इथं डायग्राम मध्ये म्हटलंय हे असेल टोटल इनिशियल मोमेंटम, that is m1 u1 plus m2 u2 which is nothing but momentum before collision, आणि हे असेल टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. हे दोन्ही काय असतात? इक्वल असतात. त्यामध्ये कुठेही लॉस किंवा गेन होत नाही, कमी होत नाही आणि जास्तही होत नाही, ते कॉन्स्टंट राहतं. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. सो if there is no external force acting on two objects, then their total momentum is equal to their total final momentum. ओके, तर दोन ऑब्जेक्ट जे आहेत यावरती कोणतीही फोर्स, एक्सटर्नल फोर्स काम करत नसेल, ऍक्ट होत नसेल, तर त्याचं जे टोटल इनिशियल मोमेंटम आहे तेवढंच फायनल मोमेंटम राहतं. धिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर नंबर ऑफ बॉडीज. आता इथं आपण दोन ऑब्जेक्ट घेतलं, इथं नंबर ऑफ ऑब्जेक्ट जर असते तर आपण हेच केलं असतं. फक्त आपल्याला इथं फक्त ह्या अशा टर्म दोन वाढवाव्या लागल्या असत्या दोन्ही बाजूला. तीन ऑब्जेक्ट असते तर मग m3u m3 u3 त्याचबरोबर m3 v3 अशी टर्म यामध्ये ऍड केली असती आपण. म्हणजे नंबर ऑफ ऑब्जेक्ट जेवढे ऍड होतील तेवढे आपल्याला त्या टर्म वाढवाव्या लागतील. सो व्हॉट इज द principle of conservation of momentum? When no external force act on two interacting bodies, their total momentum remains constant, it does not change. टू म्हणण्यापेक्षा इथं आपण नंबर ऑफ एनी नंबर ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज म्हणू शकतो. सो अकॉर्डिंग टू युअर बुक, जर दोन ऑब्जेक्ट जे आहेत ते इंटरॅक्ट होत आहेत, एकमेकांवरती कोलाइड होत आहेत, त्यांच्यावरती कोणतीही फोर्स काम करत नसेल, तर त्यांचं जे टोटल मोमेंटम आहे हे कॉन्स्टंट राहतं. म्हणजे इंटरॅक्शन होण्याच्या अगोदर जे मोमेंटम आहे तेवढंच इंटरॅक्शन झाल्यानंतर मोमेंटम राहतं. इट डज नॉट चेंज, ते चेंज होत नाही. सो व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? हे आहे टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू द टोटल फायनल मोमेंटम. त्यावरून आणखी एक आपण कन्क्लुजन काढलं की ते मोमेंटम कॉन्स्टंट राहतं, ते चेंज होत नाही. दिस इज द करोलरी टू द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे जे आहे हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन साठी करोलरी म्हटलं जातं. आता करोलरी म्हणजे काय? तर करोलरी म्हणजे काय? अगोदर जे आपण रिझल्ट आणलेले आहेत त्यावरून आपण एक कन्क्लुजन घेतलं. जसं तुम्ही प्रमेय शिकला आहात, म्हणजे ज्याला आपण प्रूफ ऑर थेरम इट इज कॉल्ड एज थेरम. हा याचा सब थेरम आहे. मेन थेरम कोणता आहे आपला? हे स्टेटमेंट. सो दिस इज आवर करोलरी टू द थर्ड लॉ ऑफ मोशन. म्हणजे थर्ड लॉ ऑफ मोशन जो आहे त्याच्यावरून आपण हे आणखी एक कन्क्लुजन घेतलं. थर्ड लॉ ऑफ मोशन हा मेन थेरम आहे, तर त्याचा हा सब थेरम आहे. द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर कोलिजन. सो आपण हे ऑलरेडी डिस्कस केलंय, प्रूव्ह केलेलं आहे. सो बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन मोमेंटम कॉन्स्टंट राहतं.
the momentum get redistributed between the colliding bodies. So how it remains constant? जरी इंडिव्हिज्युअल बॉडीसाठी मोमेंटम चेंज जरी झालं असलं तरी ते काय होतं की त्या बॉडीमध्ये रिडिस्ट्रीब्यूट होतं, ऍडजस्ट होतं. म्हणजेच काय, द मोमेंटम ऑफ वन ऑब्जेक्ट डिक्रीजेस व्हाईल दॅट ऑफ द अदर ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. एका बिफोर कोलिजन एखाद्या ऑब्जेक्टचं जे मोमेंटम आहे ते आफ्टर कोलिजन जर डिक्रीज झालं तर दुसऱ्या ऑब्जेक्टचं ते इन्क्रीज झालेलं असतं. सो दस वी कॅन स्टेट धिस करोलरी ॲज फॉलोज. मग हे आपण आणखी एका पद्धतीने स्टेट करू शकतो. When two objects collide, the total momentum before collision is equal to the total collision after momentum. तेच आपण पाहिलं, दोन ऑब्जेक्ट ज्यावेळी एकमेकांवरती कोलाइड होतील त्यावेळी त्या ऑब्जेक्टचं जे टोटल मोमेंटम आहे बिफोर कोलिजन, कोलिजन व्हायच्या अगोदरचं जे मोमेंटम आहे तेवढंच मोमेंटम आफ्टर कोलिजन झाल्यानंतर राहतं. आणि याचंच एक ऍप्लिकेशन आपण पाहणार आहोत इथं. In order to understand this principle, let us consider an example of bullet fired from the gun. Okay, which is one of the example of Newton's third law of motion also. So ज्यावेळी गन मधून बुलेट फायर केली जाते त्यावेळी जे प्रिन्सिपल फॉलो केलं जातं ते आपण आता इथे जरा डिस्कस करणार आहोत. सो लेट्स डिस्कस दॅट प्रिन्सिपल फर्स्ट. सो व्हेन बुलेट ऑफ मास m1 is fired from the gun. सो बुलेट आपण फायर करतोय ज्या गन मधून, सो गन हॅव्हिंग मास m2, इट्स व्हेलॉसिटी बिकम्स v1 and its momentum becomes m1 v1. आता ज्यावेळी बुलेट आपण फायर केली त्यावेळी त्याला काहीतरी व्हेलॉसिटी प्राप्त होणार आहे. सो इट अटेन्स व्हेलॉसिटी v1, सो इट्स मोमेंटम विल बी m1 v1 आफ्टर फायरिंग. ओके, बिफोर फायरिंग द बुलेट बोथ गन अँड बुलेट आर ॲट रेस्ट. तर बुलेट फायर करण्या अगोदर दोन्ही जर आपण विचारात घेतलं तर गन आणि बुलेट हे ॲट रेस्ट स्थिर आहेत, दे आर स्टेशनरी. सो इनिशियल व्हेलॉसिटीज दोन्हीसाठी झिरो येतील, त्यामुळे टोटल इनिशियल मोमेंटम जे आहे हे दोन्हीसाठी झिरो असणार आहे. नाउ अकॉर्डिंग टू द अबाव लॉ द टोटल फायनल मोमेंटम ऑल्सो हॅज टू बी झिरो. मग इनिशियल मोमेंटम झिरो असेल तर टोटल फायनल मोमेंटम पण काय असायला पाहिजे, इट विल बी ऑल्सो झिरो. The forward moving bullet causes gun to move backward after firing. आणि मग लक्षात घ्या, जी गन आहे, बुलेट ज्यावेळी आपण गन मधून फायर करतो त्यावेळी बुलेट ही काय करते, त्या गनला थोडीशी बॅक साइडला जर्क देते, ढकलते. इट कॉजेस द गन टू मूव्ह बॅकवर्ड आफ्टर फायरिंग. धिस बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज कॉल्ड ॲज रिकॉइल. आणि याला एक नाव दिलं जातं सायन्स मध्ये, याला आपण रिकॉइल असं म्हणतो. आणि ही रिकॉइल व्हेलॉसिटी आपल्याला डिटरमाइन करण्यासाठी न्यूमेरिकल्स विचारले जातात. द व्हेलॉसिटी ऑफ रिकॉइल v2 इज सच दॅट. मग आता ही v2 कशी डिटरमाइन करायची, सो वी हॅव टोटल फायनल मोमेंटम. आता जरा टर्म्स इथे लक्षात घ्या. 1 हे नोटेशन आपण बुलेट साठी घेतलं आणि 2 हे नोटेशन आपण गन साठी घेतलं. सो आफ्टर फायरिंग द बुलेट, बुलेट फायर केल्यानंतर मास जे आहे ते बुलेटचं m1 तेच राहणार आहे, पण त्याची व्हेलॉसिटी झाली v1. इनिशियल व्हेलॉसिटी u1 होती पण ती झिरो असणार आहे कारण बुलेट इनिशियली रेस्ट स्टेट मध्ये म्हणजे स्टेशनरी स्टेट मध्ये असणार आहे. त्याचबरोबर बुलेट फायर केल्यानंतर गन ही बॅक साइडला मूव्ह झाली बिकॉज ऑफ द ॲज बुलेट कॉजेस दॅट मुवमेंट ऑफ गन. गन ही बॅक साइडला जर्क किंवा ढकलली गेली बाय मीन्स ऑफ बुलेट. सो त्याची व्हेलॉसिटी v2 होती, सो त्याचं मोमेंटम असेल m2 v2. सो हे जे आहे हे आहे टोटल फायनल मोमेंटम ऑफ बुलेट अँड गन. आणि इनिशियल मोमेंटम झिरो हे आपण पाहिले, सो आपण इज इक्वल टू झिरो घेतला आणि त्यावरून आपण v2 म्हणजेच गन जी आहे त्याची रिकॉइल व्हेलॉसिटी डिटरमाइन करू शकतो. सो v2 इफ यू सॉल्व दिस इक्वेशन, हे मॅथमॅटिकली जर इक्वेशन सॉल्व केलं तर v2 इज इक्वल टू मायनस m1 अपॉन m2 इंटू v1 असं इक्वेशन मिळतं. Where m1 is the mass of bullet, m2 is the mass of gun, and v1 is the velocity of bullet. Okay, so this equation is obtained according to the Newton's principle of conservation of momentum. And पुढे बघा आणखी एक माहिती दिली, as the mass of gun is much higher than the mass of bullet, the velocity of gun is much smaller than the velocity of bullet. हे लक्षात घ्या. तर गन ज्यावेळी आपण बुलेट फायर करतो ते वेगाने निघून जाते, पण जी रिकॉइल व्हेलॉसिटी आहे गन साठी ती स्मॉलर असणार आहे कारण गनचं मास जे असते ना, मास ऑफ गन विल बी व्हेरी हायर ॲज कम्पेअर्ड टू द मास ऑफ बुलेट.
सो जी रिकॉइल वेलोसिटी आहे त्याची मॅग्निट्यूड कमी असणार आहे. सो द मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम ऑफ बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड देअर डायरेक्शन्स ऑफ अपोजिट. सो दॅट इज व्हॉट वी हॅव डिस्कस्ड हिअर. जे मोमेंटम आहे बुलेट आणि गनचं हे इक्वल आहे पण ते अपोजिट डायरेक्शनला असतं. दस द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट. म्हणून टोटल मोमेंटम कॉन्स्टंट राहतं मीन्स total momentum is conserved and same is also the total momentum is also constant during the launch of rocket launching मध्ये पण टोटल मोमेंटम जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. म्हणजे बिफोर लॉन्चिंग रॉकेट जे मोमेंटम आहे तेवढंच आफ्टर रॉकेट लॉन्चिंग मोमेंटम काय होतं कॉन्स्टंट राहतं असं आपल्याला इथं दिसतंय. सो हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. So that is about Newton's third law of motion as well as principle of conservation of momentum. So just go through the equations. You have to consider very carefully. For that purpose we have given one diagram. मी हे तुम्हाला डायग्राम समजण्यासाठी देतोय. एक 10 सेकंद हा व्हिडिओ मी आहे असं कंटिन्यू करणार आहे विथ डायग्राम. सो दॅट यू विल गेट so you can understand the diagram very carefully. So object A, object B, U1 initial velocity of object A, M1 initial mass of object A, mass change होत नाही. U2 is the initial velocity of object B, M2 mass of object B, A for object A final velocity V1, for object B final velocity V2. जर आपण ही डायग्राम जर लक्षात घेतली तर आपल्याला हे समजण्यासाठी सोपं जाते. ऍट द सेम टाइम फोर्सेसची डायरेक्शन पण लक्षात येते आणि F1 ही फोर्स अपोजिट का आहे हे पण समजतं. तर आपल्याला माहिती आहे फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. इट डिपेंड्स ऑन द डायरेक्शन. सो फॉरवर्ड डायरेक्शनला ती पॉझिटिव्ह असते आणि बॅकवर्ड डायरेक्शनला फोर्स ही निगेटिव्ह मांडायची असते आणि म्हणून ते मायनस साइन आपण तिथं घेतलेलं आहे. सो यू कॅन पॉज व्हिडिओ हिअर अँड यू कॅन ड्रॉ द डायग्राम. तुमच्या नोटबुक मध्ये ही डायग्राम ड्रॉ करा आणि प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला बाकीच्या कन्सेप्ट समजण्यासाठी मदत होईल. सो ओके तर now here we have discussed our unit number 1 and in next session we will start our unit number topic number 2 work and energy की ज्याचा आपण फर्स्ट पार्ट इथं डिस्कस करणार आहोत. सो I am requesting to you all that please share this channel, subscribe this channel and ask to subscribe so that you will get more and more video like this and so you can understand science. Thank you.